हाय सगळ्यांना नमस्कार. बघू शकताय इकडे काय बनवलंय. काय बनवलंय का? भेंडीची भाजी. कुणासाठी केली आहे ही? सुनाला खाण्यासाठी बनवली भाजी. म्हणजे वहिनी मला म्हणल्या की ताई कशी भाजी बनवतात, मी कधीच खाल्लं नाही. बोलो भैया. अभी भैया माल गया. अभी सकाळ को आना. सकाळ को आना. जाऊ अगं उसावर जाते ह्याच वक्ताला सुट्या येत्या. राजीला म्हण की फोनवर. उसावरली नाही ती. तर 2 गिरायक आलत. मरणाची पेले ती ना मासा पाहिजे म्हणत होती. अख्खा मासा. यांना अख्खा मासा कुठनं द्यायचा. मच्छी पाहिजे म्हणत होती का मासा. ती चालू आहे मार्केट. आणि मार्केट त्यांच्या बापाने ठेवलंय वय. आता बंद झालं मार्केट. आणि ते आता आल्यात मास. तर ते म्हणले आम्हाला ते मासा नाही का, ते कुठे तळलेला मासा जे तातलं दिलं नाही. हो का, ही खारा मासा पण टेस्ट करायसाठी वहिनीने म्हणल्या बघू आपण टेस्ट करून, म्हणून त्यासाठी दिल्या. तातल दे नाही तर खाते मासा. तर टेस्ट करण्यासाठी ते झिंगा पण आणि वहिनीने खाल्ला नव्हता म्हणून आईनं बनवला. खास सुनासाठी बनवला बघा झिंगा. तर बघा इकडं. आणि तुम्ही म्हणता ना कमेंट मध्ये की मी स्वयंपाक करत नाही, मी हे करत नाही. तिला पटतच नाही स्वयंपाक कुणी केलेला, म्हणून ती तीच बनवते. आणि 24 तास तिथंच असते. आणि मी नसते. मी कधीतरी बनवते बिर्याणी हे असं काय गोष्टी असल्या तर. इकडं तात्याचं चाललंय जेवण. तर आम्ही बसलो इथं कडणी. तर आता भाजी आहे का बनवायची? तर भाजी बनवण्यात आहे. कारण झिंगा थोडंच आपण जास्त कशाला आपण आपल्या माल आणलेला ना आपण विकायचं ते बरोबर दिसत नाही. तर आई गेली ती रोजच्या मसुबाला. हो का, काय आणले बघा. ही बानूसाठी एक आणले. तात्याने घातली. आणि लेकाला पण आणली. आणि सुनाला काय ते नातूला पण आणून ठेवलंय तिनं. तर बानूचा इकडं बघा मस्तपैकी असा खेळ चाललेला आहे. हो, तर तिचा जेवणाचा टायमिंग झालाय. आता दूध गरम करायची ती. तर लय माया करायला लागली का सुनाची. बानू होय आहे. सुनाची लय माया करायला लागली. मी कोणाची करत नाही माया. जवळ आले की सांगायची करायची माया. बरं, म्हणजे कसं असतं माहितीये का, तिचं कडक असा स्वभाव आहे. ती मयाळू पण आहे आणि कडक पण आहे. तिला जिथं पटत नाही ना तिथं ती असा स्वभाव आहे तिचा. तर आता गेल्या वहिनी म्हणजे झिंगा टेस्ट केला त्यांनी आणि डब्यात दिला त्यांना भाजी. तर आम्हाला भाजी बनवायची. भाजी काय आता पूर्ण तात्याचं जेवण झालेलं आहे. आता मी नाही राहिलेलो आहे. आणि बानूचं काय, तर बानूला तर दूधच आहे त्यामुळं काही शंकाच नाही. तर भात पण दिला थोडासा. भावाला भात खाऊ वाटतो ना. रेशन त्यांना मिळत नाही. रेशन कार्ड त्यांचं तिकडं आहे. आता माझं पण रेशन कार्ड काढायचं या. पण त्यासाठी लय आता खोटं पळावं लागतंय. तर आम्ही हे केलंय चालू बिझनेस. त्यामुळं ह्याच्याकडेच लक्ष. आणि काय छोट्या गोष्टी राहिलेल्या त्यासाठी आम्ही आणायला पळतोय. तर राहिला आता सवाल. वहिनी मला म्हणत होते ताई छकुलीला तुमच्याकडेच राहू द्या. कसं आहे, ती मोठी झाली ती मलाच भीती छकुली. ती शाळेतनं आली की तिथे पळत बसते माळावर. अख्ख्या माळावर हिंडत बसती. मग मी म्हणलं ठीक आहे चालतंय. मला म्हणजे माझा आता काही यूट्यूबचा पगार अजून काही झाला नाही. व्हायचा होता या महिन्यात पण झालेला नाही माझा यूट्यूबचा पगार. होईल पण दमाने होईल. अजून काय मला हे आलेला नाही. मेल आलाय फक्त जमा झालेली नाही. तर मी असं ठरवलं की वहिनीने भांडवलाला पैसे त्यांनी लावलेले आहेत. मी काय अजून त्यांना दिलेलं नाही. पण माझं असं चाललंय की आपण लेकरांसाठी सेफ्टी करावं म्हणलं. शेड मारावं म्हणलं.
म्हणून त्यासाठी पहिले शेड मारून घेणार आहे आणि त्या शेडमध्येच असं दुकानासारखं पण एक कप्पा करणार आहे. यांना ती असं माळवं लावून हिला देणार आहे. म्हणजे तिथं पण माळवं ठेवणार आहे. आणि आम्ही नुसतंच इथंच विकणार नाही, आम्ही बाजारात सुद्धा बसायला जाणार आहे. पण बाजार फक्त कोणचं 3च बाजार करणार, सगळं बाजार नाही करणार. एवढं आमच्या जवळच करणार आहे. कारण एवढं आम्ही लांब जाऊ शकत नाही. जेव्हा आमच्याकडं टमटम येईल ना त्यावेळेस आम्ही जाऊ. म्हणजे ते पण व्यवस्था केलेली आहे. आपली सोनाबाई नाही का, त्यांच्या इथनं ती गाडी आणायची त्यांची, पण त्याला खर्च होणार आहे. त्यासाठी आपल्याला आता ही सुरुवात तर केली आपण, एक पायरी तर चढलोय, अजून दुसरी पायरी चढायची आपल्याला. कारण कसं असतं, ठोकर ही खाल्ल्याची म्हणजे ठेस लागल्यावर आपण परत नीट बघून चढतो, परत ठेस लागत नाही. जर आपण वरी बघूनच चढलो तर आपल्याला ठेस लागण्याची शक्यता आहे. म्हणून खाली आणि चौकर ही लक्ष देणं आपलं काम आहे. आपण चारी बाजूने आपल्याला डोळं दिलेत म्हणजे काय समोरच नुसतं बघायला डोळं दिलेलं नाही तर, बरोबर आहे का नाही. इकडं तिकडं असं खाली बघावंच लागतंय. आणि कोणतीही गोष्ट आपण पाऊल टाकायच्या आधी आपण खाली बघतो ना, मग तशाच त्या गोष्टी असते त्या. असं आम्ही आता एक पायरी चढलोय, अजून एक पायरी चढण्याची बाकी आहे. आताशी तर आमची माणसं म्हणजे या लागल्यात थोडी. म्हणजे मला पण आनंद वाटतो आणि घरच्यांना पण, आता म्हाताऱ्यांना आनंद वाटतो. मला तर किती आनंद वाटणार आहे सांगा बरं तुम्ही. कारण ह्या गावात कसं आहे माहिती आहे का, जेवढी म्हणजे घरातली लांब चाललंय त्याचं, हा ज्याचं चांगलं चाललंय ना त्यात कशी खट पाडायची हे आमच्या गावात शिकून म्हणजे शिकण्यासारखं आहे. आणि जे हुडबुद्धीचं आहे ते तर पटकन असं उचलून धरतं, म्हणजे ते करतं ते माणूस. तर त्यामुळं का नाही आम्ही म्हणजे मला जास्त असं बोलायला लागलं नाही, म्हणजे बोलली ती असं काय नाही, बोलली पण बोलली कशामुळं थोडस ही आता राग येतो. मी सारखा फोन का घेते म्हणून नाही बोलली. आता राग येतो पण ते आपल्याला पुढे जाऊन त्या गोष्टी कळतात. कारण तेच आपण पुढं आपल्या पण सुनासोबत करणार आहे. आणि जर आपल्याला नाही पटलं तर आपण बोलणार आहे, बरोबर आहे. तर आईचं असं म्हणणं आहे की मी तिला काही बोलली नाही, म्हणजे ती कुणालाच काय बोलत नाही, फक्त तिला पटत नाही का तिचा असा रागाट स्वभाव काय माहितीये का. तिला असं वाटतं की मी सांगावं, असं वागावं असं वाटतं तिला. तर असू द्या, आताच्या पोरी मनाचं करत असते त्या, तसं पण काय नाही. आम्ही एकत्र म्हणजे आता आम्ही काही रागाला वगैरे नाही, पण ते उद्देश असा एक सांगायचा आला म्हणून सांगितला त्यामुळं. आणि आज होतोच की पण, आणि घरातलं घर असल्यामुळं कधीही घरातली माणसं किती भांडण होऊ द्या, हाणामारी होऊ द्या, पण एक घर होतच. ती ज्याची ओढ त्याला लागतीच असं असतंय ते. म्हणजे माझ्या बाबतीत म्हणसान तर आता आमच्या बहिणीचं मी बाईसारखी दिसती चलण्यात, बोलण्यात, परत दिसण्यात, म्हणजे प्रत्येक गोष्टीत असं. पण तिला असं माझं हेड बघून असं म्हणतात की ओ, म्हणजे तिच्या तिकडली चिंचावडची बाया उर्मिला बाई तुम्ही कधी गेलता हो तिकडं, मला न सांगताच गेलता का. म्हणजे मला त्या दिवशी माझी बहीण सांगत होती, तर ज्योता अगं मला अशी म्हणत होती. तर मी म्हणलं म्हणायचं ना डबरूळ हाय एक तिकडं हाय म्हणून. मग म्हणले मी तशीच म्हणते, आम्ही दोघी बहिणी एकच दिसतो. तर कसं असतं माहितीये का, आई वेगळी असली म्हणून तरी फरक पडत नाही, आमचं रक्त एक आहे. आणि आईला माया येतीच, ती कसं का असं ना, आपल्या पोटचा गोळा का असं ना, तिला माया येतीच. प्रत्येकाची माया करते ती, हानूची सुद्धा माया करते. आणि तुम्ही म्हणता ना आता हानूबा माझ्यापेक्षा मोठा आहे, पण मला ती सवय लागली. आम्ही त्याला बापू म्हणत होते, है का नाही का, बापू म्हणत होती. पण नंतर ना सवयच मोडून गेली, त्यामुळं मग मी हानोबा म्हणते त्याला, बाकी काहीच नाही. असं काय नाही, तर माझ्यापेक्षा सगळे मोठे आहेत, मी सगळ्यात लहान आहे. तर कसं वाटतंय आजचं सुनाचं आणि सासूचं कौतुक, तर सांगा मला कमेंटमध्ये. आणि मला आनंद झाला, असं काय नाही, मी आपल्या चेष्टाने बोलत होती, थोडीशी मजा घेत होती. म्हणलं चला एक ब्लॉग बनवावं म्हणून मी बनवला, असं काय नाही. तर वहिनीला पण आनंद वाटला, त्यांना आई बाप नाही ती, त्यांना पहिल्यांदा आईला आईच म्हणत होत्या, त्या म्हणत होते का नाही, म्हणत होत्या आईच म्हणत होत्या. आई म्हणली अगं बाया म्हणली सगळ्या सुना मला आत्या म्हणतेल्या तू आई म्हणती या.
मग मला आत्याच म्हणून ते आत्या म्हणायला लागल्या. नाहीतर पहिल्यांदा आईच म्हणत होत्या त्या. आणि आईचं म्हणणं तेव्हा पण काय होत होतं की एक लेकरू झाल्यावर तुझा वायलं राहायचं, नाही तर वायलंच राहायचं नाही, असं आईचं म्हणणं. प्रत्येकाला सुनाला असं केलेलं आहे तिने, प्रत्येक सुनाला असं केलेलं आहे. असं काय नाही तिला की आई तीनच सुना आहेत, ते तिनेला पण असंच केलेलं आहे तिनं. पण त्यातनं थोडंसं ज्ञान पण येतं आणि म्हाताऱ्या माणसाचं उपयोगीला येतं. त्यात राग, आताच्याला राग येतोच, मला पण राग यायचा. मी पण माझ्या आईला दापायचे, एक बस त्यांना त्यांच्या मनासारखं करू दे. पण त्यांना पण आता थोडं अक्कल या लागली. कसं असतं, वरचं पाखऱ्याला आपण खाली दाणा टाकलं तर ती उतरून खातं का, आणि दुसऱ्या दिवशी पण त्याला लालच लागते की बाबा आपल्याला आज इथं खायला टाकलंय, आपण परत तिथं जायचं. त्या अशा गोष्टी असतात. पाखरं लांब झालेली आहेत, जवळ येण्याचा प्रयत्न चालू झालेला आहे. तर खूप आनंद झाला माझ्या मनाला. आणि आई तुला कसं वाटलं? बरं वाटलं. आईला पण आनंद झाला, वहिनीला आनंद झाला, हानोबा म्हणजे माझ्या भावाला आनंद झाला, माझ्या वडिलाला आनंद झाला. सगळ्यात मोठी गोष्ट माझ्या बापाला आनंद झाला. कारण आता कसं पिकलेलं पाणी जास्त बोलू शकत नाही. माझ्या बापाचा मोठा जीव झालेला, म्हणजे काय म्हणतात, मेलेलं जिवंत झालेलं आहे. त्यामुळं मला खूप आनंद झाला. आणि ही सगळे असं हसत राहिले ना, मला लय अभिमान होतं. घरात नका का नसं ना खायला, पण मला आनंद लय मोठा होतात. तर चला बाय. जास्त बोललं ना माझं काय होतंय, डोकं कामात न जातं, म्हणून मी जास्त एवढं बोलत नाही. मी जास्त असं विचार करून बोलायचं म्हणलं ना मग माझं कुलूप अशी पॅक होत्यात. तर कसं वाटलं आजचं सुनाचं आणि सासूचं सांगा मला.